साक्षीचं निलेशशी नुकतंच लग्न झालं होतं. ती हुशार, शिकलेली आणि सुशिक्षित मुलगी होती. सासरच्या घरात पाऊल ठेवताना मनात एकच इच्छा होती, सर्वांना आपलं मानावं आणि त्यांचं मन जिंकावं. तिने पहिल्याच दिवसापासून घरातील सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या. सासू-सासऱ्यांच्या खाण्याच्या वेळा, त्यांचे आवडते पदार्थ, सासऱ्यांच्या औषधाची वेळ, सासूच्या चहा-कॉफीची सवय, सगळं तिने नीट समजून घेतलं. नवऱ्यासाठी रोज नवीन पदार्थ करायचा तिचा प्रयत्न असे. हळूहळू ती घरात रमली. सकाळी लवकर उठून सगळं आवरून द्यायचं, दुपारी घरातली कामे करायची, संध्याकाळी सगळ्यांसाठी फराळ आणि रात्री छान जेवण. तिच्या कामामुळे सासू आनंदी होती, पण कुठेतरी तिला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता. एक दिवस रात्री जेवताना तिने धीर एकवटला आणि निलेशजवळ इच्छा व्यक्त केली. मी नोकरी करायला हवी असं वाटतं. माझ्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. सासू तडक उठली. कशासाठी नोकरी? ह्या घरात सुना घर सांभाळतात, बाहेर काम करण्याची गरज नाही. निलेशही आईच्या बाजूने बोलू लागला. साक्षी, तुला काही कमी आहे का? मग बाहेर जाऊन काय करायचंय? साक्षी निरुत्तर झाली. तिच्या मनात मोठं मळभ दाटलं. ज्या घरासाठी ती झटत होती त्यांनाच तिच्या इच्छांची काहीच किंमत नव्हती. तिने विचार केला, जर हेच माझं आयुष्य असेल तर मी यातच आनंद शोधला पाहिजे. तिने नोकरीचा विचार सोडून दिला आणि संपूर्ण लक्ष घरातल्या जबाबदाऱ्यावर केंद्रित केलं. स्वयंपाक, आवराआवर, पाहुणे, सणवार सगळ्यात ती स्वतःला झोकून दिलं. हळूहळू साक्षीला जाणवू लागलं की घरकामात इतकी गुरफटून गेली आहे की तिने स्वतःकडे लक्ष द्यायचं पूर्णपणे सोडून दिलं आहे. केस नेहमी तेलकट, साधी साडी, अंगाला फोडणीचा वास, चेहऱ्यावर थकवा हेच तिचं रूप झालं. एक दिवस सासूने टोमणा मारला. जोशी काकूंची सून बघ किती नीटनेटकी राहते, कायम छान तयार असते. निलेशलाही तिच्यात बदल जाणवू लागला. त्यानेही टोमणे सुरू केले. साक्षी, तुला स्वतःकडे लक्ष द्यायची गरज नाही का? तुला नीट कपडे घालायला आवडत नाही का? बाकीच्या बायका बघ किती छान राहतात. साक्षी हतबल झाली. ज्या लोकांसाठी तिने स्वतःला विसरून टाकलं तेच आता तिच्या दिसण्यावर टीका करत होते. हळूहळू निलेश तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला. त्याचं लक्ष आता बाहेरील जगाकडे जास्त जात होतं. ऑफिसमधील सहकाऱ्यांची चर्चा घरी आणू लागला. त्याला आता इतर बायका आकर्षक वाटू लागल्या होत्या. साक्षीच्या मनात वादळ उठलं. तिच्या डोक्यात विचार सुरू झाला, हे मी स्वतःवर अन्याय केला, स्वतःला विसरून टाकलं आणि आता त्यांचं आकर्षण दुसऱ्याकडे गेलं. ही चूक माझी होती. स्वतःसाठी निर्णय घेतला तिने. त्या रात्री ती खूप रडली. पण दुसऱ्या दिवशी तिने मोठा निर्णय घेतला. तिने केस व्यवस्थित बांधले, एक सुंदर साडी नेसली, हलका मेकअप केला आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. बऱ्याच दिवसांनी तिला स्वतःचं प्रतिबिंब आवडलं. तिने ठरवलं, मी आता स्वतःसाठी जगणार आहे. सकाळी सासूला वाटलं नेहमीप्रमाणे साक्षी उठून सगळं काम करेल, पण आज तसं नव्हतं. साक्षी शांतपणे चहा घेत होती. सासू संतापली. आज काय झालं? स्वयंपाक नाही केलास का? साक्षी हसली आणि म्हणाली, आई, आता मी फक्त घरासाठी जगणार नाही, स्वतःसाठी जगणार आहे. मी स्वतःला विसरून टाकलं, पण आता नाही. माझी सगळी कामं मी करेन, पण स्वतःसाठी वेळही काढेन. साक्षी. पुढच्या भागात साक्षीने असे काय केले की ज्यामुळे तिचे सगळे स्वप्न पूर्ण झाले हे आपण पाहू.